प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. येणारा महारविवार तारिणीच्या मालिकेमध्ये एक ट्विस्ट दाखवणार आहे, ज्यामध्ये केदारची मोठी परीक्षा केदारला पार पाडावी लागणार आहे. काव्याचा साखरपुडा हा होणार नाहीये. जी काव्याची सोयरीक होणार होती ती सुद्धा तारिणीच्या नसण्याने मात्र ती मोडणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, हा आलेला ट्विस्ट आणि त्यानंतर केदार या सगळ्यांना कसे सामोरे जाणार, कारण की केदारने तारिणीला वचन दिलेलं असतं, मी सर्व जबाबदारी पूर्ण करेल आणि त्यानंतर घराची कर्तव्य सुद्धा पूर्ण करेल, त्याचबरोबर काव्याच्या साखरपुड्यामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही असं आपण पाहतो की केदारने तारिणीला वचन दिलेलं असतं. परंतु आता या सगळ्यांचीच परीक्षा केदारला पार पडावी लागणार आहे. तसेच प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की शेखर आणि केदार हे दोघे जण भेटलेले, तसेच जयवंत श्रीवास्तव यांच्याबद्दल सुद्धा केदारने शेखरला काही प्रश्न विचारले आणि आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये आता मात्र कौशिकी ही केदारवर भडकताना दिसून येणार आहे. प्रेक्षकांनो, हा धक्कादायक खुलासा आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल. परंतु त्याचबरोबर आपण पाहतो ज्या गोष्टींची घडामोड ही तारिणीच्या आयुष्यात सुरू आहे, कारण की आता तारिणी तिरंगा मिशनवर असली तरीही तिला सतत तिच्या टीमची आठवण येते आणि आता मात्र तारिणीला सुद्धा तिच्या टीमची गरज आहे असं ती आपण पाहतो की विक्रम सरांना बोलताना दिसून येईल. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की तारिणीला जी टीप मिळालेली असते, जी सलमा आहे ती मात्र तारिणीच्या हाती लागली आहे. तारिणीने लोकेशन ट्रॅक करण्यासाठी शिमला मिरचीमध्ये जे कार्ड टाकले होतं ते कार्ड मात्र सलमाने जाळून टाकलं. तिला पूर्ण संशय येतो की तिच्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे आणि त्यानंतर ती घरातले सर्व डॉक्युमेंट्स हे जाळून टाकते. आपण पाहतो की तारिणी मात्र थेट तिच्या घरात शिरते. घरात शिरल्यानंतर सलमा किचनमध्ये स्वयंपाक करत असते. आपण पाहतो की सलमाला संशय आल्यामुळे मात्र सलमा सुद्धा सतर्क असते. प्रेक्षकांनो, त्यानंतर तिने मात्र चालाखीने सगळं काही मिटवून टाकलेलं असतं आणि त्यामुळे तारिणीच्या हाती काहीच लागत नाही आणि सलमा सुद्धा निसटते. तारिणी गल्ली बोळातून मात्र सलमाचा पाठलाग करते. आपण पाहतो की विक्रम सरांनी तिला सांगितलेलं असतं, तारिणीला सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली असते, कारण की या अमृतसरमध्ये ज्या ठिकाणी सलमा राहते तो खूप क्राऊडेड एरिया आहे आणि तिथल्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आता मात्र तारिणी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सलमाचा पाठलाग करत असते. सलमा सुद्धा खूप चपळाईने तिथून पळ काढण्यासाठी खूप वेगाने पुढचा रस्ता पाहत असते. आपण पाहतो की अनेक अडचणी येतात, परंतु ती तारिणी मात्र सलमाला पकडते. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की सलमाला तारिणीने पकडल्यानंतर आता विक्रम सरांची आणि तारिणीची भेट होणार असते. परंतु त्या अगोदर तारिणी अनेक प्रश्न तिला विचारते. आपण पाहतो की हे सगळं घडल्यानंतर मात्र सलमा एकाही प्रश्नांचं उत्तर तारिणीला देत नाही आणि त्यानंतर विक्रम सर तारिणीला भेटतात. तारिणीने सलमाला बांधलेलं असतं आणि आपण पाहतो की गाडीच्या डिक्कीमध्ये सलमा असते. त्यानंतर आपण पाहतो विक्रम सर तारिणीच्या कामाचं कौतुक करतात. तारिणी, तू खूप मोठी कामगिरी पार पाडली आहेस, परंतु आता हिच्यासोबत आणखीन कोण कोण आहे आणि हिचा मोटिव्ह काय आहे, ही कशासाठी इथे अमृतसरमध्ये आहे, कारण की जी गोष्ट आपल्याला समजली आहे की काही स्लीपर सेल इथे आलेत, तर मग त्यांचा उद्देश हा अमृतसरमध्ये ते पूर्ण करणार की आणखीन मोठं टार्गेट त्यांचं आहे, या सगळ्याच गोष्टी समजल्या पाहिजेत. आपण पाहतो की सलमाला अनेक प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा सलमा कोणतंच उत्तर देत नाही, परंतु तिच्याकडे असणारी म्हणजे सलमाकडे असणारी एक जी डायरी असते त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरं तारिणीला मिळतात. तिच्याजवळ असणारं जे गूढ आहे ते सुद्धा तारिणीला कळतं, कारण की यांचं टार्गेट फक्त अमृतसर नाहीये, तर यांचं टार्गेट मुंबई सुद्धा आहे. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो जी डायरी असते त्यावर स्पष्ट अक्षरे नसतात, त्यावर काहीच लिहिलं नाही असं वाटतं, परंतु जी तारिणीची नजर आहे आणि त्याचबरोबर तिने तिच्या टीम सोबत काम केलेलं असतं आणि त्यामुळे आपण पाहतो की टेक्नोची एक गोष्ट क्रॅक करण्याची जी नजर आहे ती तारिणीला हेरते. आपण पाहतो की तारिणी टेक्नोला समोर ठेवून त्या डायरीकडे पाहत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं. त्यानंतर तारिणी सुद्धा ती डायरी हॅक करते. प्रेक्षकांनो, एक वेगळ्याच प्रकारचा जो प्रकाश आहे तो त्या डायरीवर पडल्यानंतर मात्र त्यावरची अक्षरं ही स्पष्ट दिसू लागतात आणि त्यानंतर तारिणीच्या लक्षात येतं की त्यावर जे मुंबई लिहिलेलं आहे त्यावर क्रॉस केलंय, म्हणजे यांचं पुढचं टार्गेट मात्र आता मुंबई असणार, ही गोष्ट तारिणीच्या लक्षात येते. आणि जेव्हा तारिणी म्हणते की मुंबई सर, आणि तेव्हा सलमाच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात.
सलमाला सुद्धा धक्का बसतो की एवढी मोठी गोष्ट या बाईने क्रॅक केली. आता मात्र सलमा म्हणते की आम्हाला जे करायचंय ते तर आम्ही करणारच, कारण की तुमच्या लोकांनी आमच्या लोकांवर सूड उगवला आहे आणि त्यानंतर आमची लोक हे आम्ही गमावली आहेत, त्यामुळे आम्ही आमचा सूड तर पूर्ण करणारच. तेव्हा मात्र तारिणी म्हणते की हा तुझा सूड असेल, परंतु लक्षात ठेव आम्ही सुद्धा आमच्या तिरंग्याचं रक्षण करण्यासाठी आहोत आणि तुमच्या सुडामध्ये तुम्ही लोकांना मारता, परंतु आम्ही मात्र आमची लोक मरू नयेत म्हणून आम्ही प्रयत्न करतो. तुमचं उद्दिष्ट चुकीचं आहे, तुम्ही लोकांना मारण्यासाठी तुमचं काम करता आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही काम करतो, असं मात्र तारिणी सलमाला बोलत असते आणि सलमाला ती चॅलेंज करते की तुझं एकही उद्दिष्ट मी पूर्ण होऊ देणार नाही. आणि सलमा सुद्धा म्हणते की तुम्ही मला बंदिस्त ठेवलं तरीही मी एकटी नाहीये, आमचं काम पूर्ण होणार, असं मात्र सलमा म्हणत असते. प्रेक्षकांनो, यावरून तारिणीच्या लक्षात येतं की मुंबई हे टार्गेट आहे आणि इथे यांचे किती साथीदार आहेत, आणखीन किती स्त्रिया यांच्यासाठी काम करतात हे सुद्धा तारिणीला शोधायचं असतं. प्रत्येक वेळेस तारिणीला मात्र तिच्या टीमची आठवण येत असते आणि त्यानंतर तारिणी एक विचार करते आणि त्यानंतर आपण पाहतो की विक्रम सरांना तारिणी तिच्या टीमबद्दल बोलणार असते. ती म्हणते की सर, आता आपल्याला टार्गेट समजलेलं आहे आणि त्यानुसार मला असं वाटतं की आपल्याला पुढची पावलं टाकण्यासाठी मला माझ्या टीमची गरज आहे, कारण की ही गोष्ट लवकरात लवकर आपल्याला शोधण्यासाठी मला वाटतं की माझी टीम माझ्यासोबत असावी, तेव्हा ही कामं लवकरात लवकर होतील. आता मात्र विक्रमसाठी हा खूप मोठा निर्णय असतो, कारण की ऑपरेशन तिरंगा हे फक्त तारिणीला पूर्ण करायचं असतं, त्यासाठीच तिची निवड झालेली असते. परंतु ज्या पद्धतीने आता तारिणीने प्रस्ताव मांडलेला आहे आणि आता टार्गेट समजल्यानंतर पुढच्या गोष्टी लवकर व्हायला पाहिजेत हे सुद्धा विक्रम सरांना समजतं. परंतु प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की जेव्हा केदार शेखरला भेटतो त्यानंतर बरेच गूढ मात्र कौशिकीबद्दल केदारला समजतात आणि त्यानंतर आपण पाहतो की शेखर म्हणतो की हो, मी कौशिकीशी बोलतोय, परंतु आमचं नातं व्यवस्थित होण्यासाठी मी प्रयत्न करतोय, कारण की मला इरासोबत राहायचं आहे, परंतु कौशिकी आणि माझ्यामध्ये जे वाद होत आहेत त्यामुळे आम्ही डिस्टर्ब आहोत, असंही आपण पाहतो की केदारला सांगण्यात येतं. परंतु शेखरच्या उत्तराने केदारचं समाधान होत नाही. नक्की जयवंत श्रीवास्तव याच नावाने कौशिकीताई शेखर सरांना का बोलत असेल, किंवा शेखर सर जे सांगतायत ते कितपत खरं आहे, या सगळ्याच गोष्टींची उत्तरं मिळाली पाहिजेत असं केदारला वाटतं. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की सुमीचा फोन हा केदारला आलेला असतो. दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तयारी असते, परंतु त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की युवराज आणि निशी मात्र एक वेगळाच खेळ मांडतात, कारण की युवराजला असं वाटत असतं की घरात जे काही बेलसेरेच्या होईल ते फक्त तारिणीमुळे होईल, असं मात्र आपण पाहतो की तेव्हा युवराज ठरवतो. प्रेक्षकांनो, हा धक्कादायक खुलासा आपल्याला रविवारी पाहायला भेटणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की युवराज मात्र निशीला म्हणत असतो, कारण की निशी जेव्हा चेतना काकूंशी बोलते तेव्हा मात्र चेतना काव्याची आई काय बोलली हे सांगते. ती म्हणते की तारिणीमुळे काही गोंधळ व्हायला नको आणि म्हणून माझ्या काव्याची सोयरीकी व्यवस्थित व्हायला हवी, कारण की तुमच्या घरच्यांना काही संशय यायला नको, कारण की तारिणी घरात नाहीये आणि ती कुठे गेली हे सुद्धा माहीत नाहीये, त्यामुळे प्रश्न निर्माण व्हायला नकोत, असं मात्र आपण पाहतो की काव्याची आई चेतनाला म्हणत असते. तेव्हा मात्र चेतना म्हणते की नाही, असं काही होणार नाही, आपण कमीत कमी या विषयावर बोलू, असं आपण पाहतो की तेव्हा काव्याच्या आईचं आणि चेतनाचं ठरतं. त्यानंतर मात्र तिथे निशी आणि युवराज असतात आणि तेव्हा युवराजला समजतं की पुढे काय करायचं आहे आणि युवराज मात्र आपण पाहतो की काव्याच्या साखरपुड्यामध्ये सगळा गोंधळ घालतो आणि याचं उत्तर मात्र केदारला द्यावं लागतं. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की युवराज निशीला म्हणतो की आता जे काही होईल ना बेलसरेच्या घरामध्ये ते तारिणीमुळेच होणार आणि तारिणी तिथे नाहीये ही गोष्ट कोणाला समजणार नाही असं तर शक्यच नाही. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की केदारने तिथे जाऊन सगळी तयारी केलेली असते. सगळी कर्तव्य तारिणीचे आणि केदारचे सुद्धा त्याने पूर्ण केलेले असतात. पूर्ण जबाबदारी केदार पार पाडतो. जे काही हवंय नकोय सगळ्या गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं आणि याचा अभिमान सुमीला वाटत असतो. त्यानंतर आपण पाहतो कार्यक्रमाला सुरुवात होते, परंतु आता खांडेकर कुटुंबाची मोठी सून आणि तसेच बेलसरेच्या कुटुंबातली लेक ही मात्र इथे नाहीये हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यावरून तिथे प्रश्न विचारले जातात. आपण पाहतो की त्यानंतर तिथे विचारलं जातं की तारिणी कुठे आहे आणि तेव्हा सांगतात की ती नाहीये, ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे आणि त्यानंतर ती कुठे गेली आहे असे सुद्धा प्रश्न विचारले जातात.
परंतु तेव्हा मात्र केदार सावरण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु प्रेक्षकांनो आपण पाहतो युवराज मात्र शांत बसत नाही, कारण की त्याचं उद्दिष्टच तिथे येण्याचं ते असतं. युवराज म्हणतो की तुम्हाला एक व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ शकते, कारण की तारणीचा नवरा सुद्धा इथे आहे. केदार, अरे इकडे ये, असं म्हणत तो केदारला त्या काकूंच्या जवळ आणतो आणि युवराज म्हणत असतो की केदार, अरे सांग ना यांना तारिणी कुठे आहे, कारण की कसं आहे ना, तारिणी कुठे आहे हे याला माहित असणार, कारण की त्याची ती बायको आहे. मला तर असं वाटतंय केदारचा चेहरा पाहून की बहुतेक तारिणी म्हणजे माझी वहिनी म्हणजे या हेल्परला म्हणजे केदारला काहीही न सांगता घरातून निघून गेली आहे आणि कुठे गेली आहे, कोणासोबत गेली आहे हे काहीच माहीत नाहीये. आणि आपण पाहतो की तारिणीच्या चारित्र्यावर सुद्धा युवराज बोलतो. तेव्हा मात्र केदारचा संताप होतो आणि केदार म्हणतो की तारिणी कुठे गेली हे मला चांगलंच माहितीये आणि ती परत येणार आहे. तेव्हा मात्र आपण पाहतो की काव्याच्या सासरकडचे मात्र ही सोयरीक आम्हाला नकोय, अशा घरची मुलगी आम्हाला सून म्हणून करायची नाहीये, कारण की तिची बहीण कुठे हे घरात जर कोणालाच माहित नाहीये तर हे खूप विचित्र आहे आणि अशा घरच्या मुलीला कसे संस्कार असतील याची कल्पना मला करवत नाही आणि त्यापेक्षा आम्हाला ही सोयरीकच नको, असं म्हणून आपण पाहतो की काव्याचा साखरपुडा तिथे मोडण्याची तयारी मात्र सुरू असते. आता हे सगळं युवराजमुळे झालेलं असतं, कारण की युवराजने हा प्रश्न पुन्हा पुन्हा सर्वांसमोर आणलेला असतो की केदारला कसं माहित नाही स्वतःची बायको कुठे गेली आहे, हे केदारला सुद्धा माहित नाही, हे खूप विचित्र आहे असं बोलण्यात येतं. तर आता प्रेक्षकांनो, जी जबाबदारी मी पूर्णपणे पार करील असं मात्र केदार तारिणीला म्हटलेला असतो. आणि आता या सगळ्या परीक्षेमध्ये केदार पास होणार का आणि केदार या सगळ्यांना कसे सामोरे जाणार. तसेच आपण पाहतो की इकडे कौशिकीला सुद्धा बरंच काही समजलेलं आहे की केदारने जयवंत श्रीवास्तव बद्दल शेखरला प्रश्न विचारले, म्हणजे यांना हे सगळं कळलं कसं, यावर सुद्धा प्रश्न उभे राहणार आहेत. तर आता प्रेक्षकांनो, पुढचा एपिसोड हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तारिणी या मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.